हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज, आजचा ब्लॉग आपला स्टार्ट होतोय तो म्हणजे गावातून. आणि खरंच आता ह्या सकाळच्या टाईमला इकडे पक्ष्यांचा आवाज वगैरे एवढा येतो ना, मी 1 मिनिट थांबतो, मग तुम्हाला ऐकायला येईल. अशी मॉर्निंग फक्त तुम्हाला गावालाच ऐकायला भेटणार. तर आता मी उठलो इकडे, आणि इकडे एक चांगलं आहे की रात्री लवकर झोप लागते आणि सकाळी लवकर जाग येते. तेच झालं, काल रात्री मी लवकर झोपलो. 11 वाजताच मी काहीतरी झोपलो काल रात्री, आणि सकाळी 8 वाजता मला जाग आली. आणि जाग वगैरे आली, उठलो वगैरे, ब्रश वगैरे केलं, थोडा वेळ असंच बाहेर फिरलो वगैरे इकडेच. मग आता आपण चाललो आहे काजू काढायला. कारण आता मे महिन्याचा सीझन आहे, आणि आपण लास्ट टाईममध्ये पण बघितलं होतं की मे महिन्याच्या सीझनमध्ये आपलं दिवसभरातलं सगळ्यात पहिलं काम ते असायचं की काजू काढायला जायचं. तर आता पण आपण तेच करतो. फक्त आता सीन असं झालं आहे की थोडीफार झाडं कमी झालीत. इकडे जे काजूचं झाड होतं पहिलं, तुम्ही जुन्या ब्लॉगमध्ये बघू शकता, तर ते झाड आता पडलं आहे म्हणजे कापलं आहे ते. तर आता आपल्याला तिकडची झाडं बघायला पाहिजे. त्या साईडला जे आहेत गोल फिरून जावे लागतात. तिकडच्या झाडांना बघितलं म्हणजे काजू लागलेत का. आणि हे जे इकडचं झाड आहे समोर टाकीच्या इकडचं, त्याला लागलेत, पण वरती आहेत का नाही मला माहिती नाही. कारण पिकलेले जेवढे होते ना तेवढे खाली पडलेले, तर तेवढेचे मी काल जमा केले काजू. आणि बाकी वरती तर नाही दिसत आहेत. आणि इकडे वेदर पण बघा ना, असं पावसाचं झालं आहे, एकदम ढग पण आलेत एकदम. गावाला तेच एक भीती आहे की पावसा वगैरे चालू झालं तर मला कंटाळा येतो. मला गावी राहिला पावसा आवडत नाही. कारण इकडे कसं आहे ना की इकडे पावसाच्या टाईमला ती लोक म्हणजे जे लाईटवाले जे असतात ते लोक एवढे लाईट वगैरे हलवतात ना, मला ते अजिबात आवडत नाही. कारण लास्ट टाईम मी जेव्हा होते लॉकडाऊनमध्ये तेव्हा 3 दिवस लाईट नव्हती. आणि म्हणजे माझ्या मम्मीच्या कमी 3 दिवस लाईट नव्हती, आणि इथे 1 वीक लाईट नव्हती. तर तेवढे दिवस विना लाईटचं कारण मला तर होणार नाही. म्हणून मम्मीला बोललो की आपण पावसाळा चालू व्हायच्या आधीच मुंबईला जाऊया. बघू आता, ह्याला मला 1-2 दिसत आहेत ते काढू आपण, आणि मग नंतर जाऊ पुढे. ते इकडे 2 काजूची झाडं होती, हे एक आहे, आणि जे इकडे होतं ते तोडलं आहे. हे बघा, हे कापलं आहे हे झाड. का ते मला पण माहिती नाही, पण हां, लास्ट टाईम एक सीन झालेला की हे जे काजूचं झाड आहे ना, पावसाळ्यामध्ये ह्याची फांदी तुटून एक आली आणि आमच्या बेडरूमच्या पत्रावर पडलेली. आणि ऑलमोस्ट फांदी नव्हती, सॉरी, झाडच पूर्ण तुटलेलं हे. आणि तेव्हा आमची बेडरूमची जी भिंत आहे ती ऑलमोस्ट तुटता राहिली होती. तर म्हणून मग आम्ही म्हटलं की ते झाड तोडूया. बिकॉज आहे ना, घराच्या बाजूला म्हणजे घराच्या जवळ एवढी कधीच झाडं ठेवायची नसतात, आम्हाला माहिती होतं. पण ह्या आधी कधी असं काय झालं नव्हतं, म्हणून आम्ही या गोष्टीकडे एवढं लक्ष नव्हतं दिला. पण नंतर जेव्हा एकदा झालं तर आम्ही म्हटलं की उगाच रिस्क नको घ्यायला. भिंत फुटता राहिलेली ऑलमोस्ट, आणि खूप मोठं झाड पडलेलं तेव्हा त्याच्यावर. तर मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, घराच्या बाजूची झाडं जी असतील ज्याच्यापासून धोका आपल्याला वाटतो ती काढून टाकू, नाही तोडून टाकू. आणि त्या झाडाला काहीतरी कीड पण लागलेली. ते कीड लागल्यामुळे ना ते झाड स्वतःहून म्हणजे मरून पडतं. मग ते कीड ना पूर्ण खाते ते झाड खालून. तर तसं झालं होतं, मग आम्ही ते झाड तोडलं. आता आपण चालू आहे रानात, आणि इकडे तर एकदम भारीच सीन चालू आहे यार. पहिलं इकडे ना म्हणजे पहिलं इकडे म्हणजे ना असे लोकांची घरं वगैरे नव्हती ना. तर असं आमचं हे घर इकडे पहिलंच असायचं. बाकी इकडे सगळं रान असायचं, म्हणजे जंगल असायचं ना. तर आम्हाला पहिली खूप भीती वाटायची की जंगलाच्या साईडने आम्हीच राहतो आहे वगैरे. पण आता तर इकडे एवढी घरं बांधता येत नाही लोक, आणि अशी छोटी मोठी घरं पण नाही, सगळे बंगले बांधतात इकडे. तर आता एक चांगलं आहे की आता म्हणजे काय एवढी भीती वगैरे वाटत नाही. पण भीतीचं तसं काय कारण पहिलं पण नव्हतं. फक्त एवढंच की आपल्या घराच्या मागे पुढे जर घरं असेल तर आपल्याला एक थोडं चांगलं वाटतं, तसंच येते. बाकी काय वेगळं नव्हतं एवढं. आणि बघा, इकडनं रोड ब्लॉक केला ना, आता आपण खालून जातो रोज. पण ती झाडं वगैरे पडलीत ना, म्हणून ब्लॉक झालं आहे तिकडे. तर गोल फिरून जावं लागणार मग आपल्याला. आता माझ्या चप्पलचा पण सीन झाला आहे. मी जी चप्पल घालणार नाही ती चप्पल तर मी घालून जाणार नाही आतमध्ये काटाच्या जागेवर. म्हणून मी म्हटलं की ही अशी कुठली तरी साधीशी चप्पल घालतो. पण ही चप्पल पण तुटली आहे पायाच्या इकडनं. हे बघा, असं सीन आहे हिचं. लास्ट टाईम या जागेला आग लागली होती, तुम्ही बघितलं असेल आय थिंक, किंवा ऐकलं असेल माझ्याकडून. ह्या जागेला पूर्ण आग लागली होती. आणि हे जे आहे ना, हे जे पायाखाली जे गवत आहे ना, ते एकदम सुकं असतं आणि एकदम कडक असतं. ते म्हणजे सुकं असतं खूप. त्यामुळे ह्याला जर थोडीशी जरी आग लागली तरी हे पूर्ण पेटत जातं. आणि हे असं थोड्याफार जागेवरच नाही, हे बघा, इथून बघितलं तर इकडून एवढ्या पूर्ण भागात आणि इकडून पूर्ण खालीपर्यंत असं गवत आहे. मग ह्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झालेला की हे जेव्हा जळलेलं ना, ह्याला जेव्हा आग लागलेली तेव्हा हे पूर्ण खालीपर्यंत जळत गेलेलं. आणि तिकडे म्हणजे ही जागा साफ तर झाली होती चांगली,
पण इश्यू असा होतो की ना म्हणजे लोकांच्या कंपाऊंडमध्ये वगैरे आग जाते कधी कधी. कारण मे महिन्याच्या टाईमला कशी सगळी पानं वगैरे जी जमिनीवर पडलेली असतात ती एकदम सुकी असतात, तर सुक्या पानांना आग वगैरे पटकन लागते. मग तसं होतं सगळ्यांच्या कंपाऊंडमध्ये आग जाते वगैरे, तसाच इश्यू झालेला मग. आणि आमच्या कंपाऊंडमध्ये आलेली ना आम्हाला इकडचं काहीच माहिती नाही एवढं कोणाच्या कंपाऊंडमध्ये गेलेली का नाही, पण आमच्या कंपाऊंडमध्ये आग आलेली तर मम्मीने आणि आम्ही लोकांनी आग विझवलेली म्हणजे ती. आणि एवढे हैराण झालो होतो आम्ही, कारण ना आग विझवता आम्ही लोक तर एवढे म्हणजे आम्हा लोकांना एवढा घाम सुटलेला की समजत नव्हतं. आणि आमचा पंप पण आहे ना, मोटर पण आहे पाण्याची, तिकडे फक्त आम्हाला आग द्यायला जायची नाही. ते एकदा जळालं असं ना तर खूप मोठा इश्यू झाला असता. आणि तरी पण आम्ही लोकांनी कशी ती आग विझवली. आणि ही आग जेव्हा लागते ना तर ती विझवणे पूर्ण कठीण असतं. ही विझत नाही आग. एका साईडने तुम्ही विझवलं तरी दुसऱ्या साईडने आग पेटत जाते पुढे. आणि तेव्हा पण तोच सीन झालेला. ते झाडांना काय काजू तर दिसत तर नाही घेत. तरी आपण एक काम करू, आता आपल्याला जेवढे काजू खाली पडलेले भेटतात तेवढे उचलू आणि वरचे काजू आपण नंतर बघू. आणि माझा सीनच आला की मी जी पॅन्ट घातली आहे त्या पॅन्टचा किस्सा पण म्हणजे नीट नाही, त्याची चेन निघाली. तर मग काय ठेवलं किशात तर ते पडणार, मला फोनची भीती वाटते. तर आपण म्हणून एक काम करू, आता काजू वगैरे काढूनच डायरेक्ट मला दाखवतो किती भेटले. अजून इतका फिरलो त्या जागेवर तरी पण काजू तर काय आपल्याला भेटले नाही. त्याचे रिझन दोन असू शकतात. एक म्हणजे की आपल्याला लेट झाला असेल, म्हणजे काजूचा सीझन म्हणजे मार्चमध्येच काजू लागतात वगैरे ना, तेव्हा लागून ते गेले असेल. तर दुसरी गोष्ट म्हणजे अजून लागले नसतील. आता अजून एक तिसरी गोष्ट की लागलेले काजू कोणतरी घेऊन गेलं असेल. तर ठीक आहे, आता आपण घरी जाऊया. आणि आज आपल्याकडे एवढा टाईम नाही आहे, नाही तर मग लास्ट टाईमसारखं केलं असतं की खाली जेवढा पत्रा आहे तेवढं साफ केला असता आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप काजू पडलेले भेटले असते. बाय द वे, इथे जवळच पोलिसांनी त्यांचं ना ट्रेनिंगचं एक असं हे बनवले, ग्राउंड बनवले. तिकडे ना त्या लोकांनी अर्धा डोंगर आहे ना तो अर्धा तोडला आणि त्या डोंगरावर फायरिंग करतात, म्हणजे प्रॅक्टिस करतात तिकडे. आता तिकडे आवाज पण आहे, ते आले सगळे पोलीस लोक, तुम्हाला एकदा आवाज ऐकवतो त्याचा. बघितलं मे महिन्यात आम्ही इकडे आलो ना की आम्हाला हे आवाज खूप येत असतात ऐकायला. दुपारपर्यंत तरी येत असतात, नंतर परत संध्याकाळी येतात ते लोक ट्रेनिंगसाठी. घाम बघा किती आलं इकडे, गरम एवढं होतं आहे ना. कॅप पण मी तेवढ्यात घातली नाही वरून, म्हटलं सकाळचं ऊन एवढं काय वाईट नसतं केसांसाठी. ठीक आहे, आता आपण घरी जाऊ, चाय वगैरे पिऊ. आणि आज आपल्याला खूप कामं आहेत, घराच्या जवळची साफसफाई वगैरे करायची. ती करून झाल्यानंतर आपण इकडे येऊ मग साफसफाई करायला, आणि आपल्याला तेव्हा काजू भेटतील. तो गाईज एक गोष्ट सांगायची राहिली, आणि ती म्हणजे की मी मोटिवेशनल रील्स बंद केलेत, क्वाईट केलेत. असं नाही की थोड्या वेळासाठी थांबवलेत, पूर्णपणे मी बंद केले ते. आता मी कॉमेडी रील्स परत येणार आहे. म्हणजे ह्याच्या आधी कसे मी कॉमेडी रील्स वगैरे बनवायचो जेव्हा मी स्टार्टिंग केली होती मे महिन्यामध्ये, तेव्हा तसे मी आता परत बनवणार. मी मोटिवेशनल रील्स जे आहेत ते पूर्ण स्टॉप केलेत. आणि यूट्यूबवर जेवढ्या पण आहेत तेवढ्या मी सगळ्या प्रायव्हेट केलेत, आता डिलीट नाही केल्या. कारण तेवढा वॉच टाईम आणि तेवढे व्ह्यूज जे आहेत ते माझे शॉर्ट्सवरच होते ना, मग ते सगळे उतरतील म्हणून आता प्रायव्हेट केले. जेव्हा आपले कॉमेडी व्हिडिओज आणि ब्लॉगचा जेव्हा वॉच टाईम वगैरे जास्त होईल तेव्हा मी ते डिलीट करणार. आणि इंस्टाग्राम फेसबुकवरून मी ते सगळे डिलीट केले. आता आपण कॉमेडीवर फोकस करणार आहे. कोकणी लोकांचा सकाळचा नाश्ता आहे कोरी चाय आणि भाकरी. ह्याच्यामध्ये फक्त दूध नाही होतात, बाकी जशी बनवतात तशीच असते नॉर्मल. सो गाईज मी आता बेडरूममध्ये बसलो होतो आणि बेडरूमच्या विंडोच्या बाहेर बघितलं ना, इकडे एवढा पतारा साठला ना, तो सगळा साफ करावा लागणार आहे. ते काजूचं झाड पण तिकडचं पडलं आहे ना, मग तिकडनं पण आता इकडे वाट होणार म्हणजे आतमध्ये यायला वगैरे. हा सगळा आत साफ करून घेऊ आपण बाहेर जाऊन आत्ताच. दीदी तिकडचं साफ करते आणि मी आता इकडे चाललो आहे साफ करायला किचनच्या खिडकीकडे. आणि हे घेतलं आहे मी, झाडू घेतली आणि हा एक मंग्यासारखाच आहे पण छोटा आहे. हा मोठावाला दीदी घेऊन गेली आहे ना म्हणून. तर आपण आता इकडनं जाऊया वरती. ऊन पण एवढं लागतं नाही बघा. हे इकडचं सगळं साफ करायचं आहे आपल्याला. आता आपण साफ करून घेऊ लवकरच, आणि मग ते क्लीन करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी कसं दिसतंय ते.
एवढा भाग झाला आहे करून, बाकीचं राहिलेलं नंतर करू. आणि तिकडे आग लावायला आपण ठेवून दिलं. इकडे ठेवलं असं पण इकडे हे जाईल ना प्लॅस्टिक, म्हणून नाही ठेवलं. इकडे ठेवून दिले. बाकी हे पूर्ण एवढं क्लीन झालं आहे. तिकडे फक्त ते जरा झाडांच्या फांद्या आहेत ना, मग तिकडे झाडू मारायला वगैरे भेटत नाही, म्हणून तिकडे केलं नाही अजून साफ. जेव्हा ते फांद्या उचलतील तेव्हा मग खाली आपल्याला झाडू मारायला भेटेल. हे फक्त आता एवढं क्लीन करत होतं का, कारण खिडकीच्या खाली तेवढं सगळं घाण नसणं बरं चांगलं नसतं ना. म्हणजे परत काय ना काहीतरी विंच वगैरे त्यामुळे जाऊन राहील, पण नंतर वरती येईल तो खिडकीतून, म्हणून. ही बघा दीदी अजून पण काम करते. रोज तर कधी करत नाही, आज काय माहिती कशाला एवढी करते कामं. हा बघा सगळा कचरा इकडे जायला तिने जवळचा. इथे मम्मी जेवण बनवते. चवळीची आमटी बनवली आहे आणि कुकर लावलाय. नाही तू घाल तिकडे जा, पायपाच्या इकडे तूच जा करू काय ते वरचे 2 चुडते घे भेटले बघ, तू का आग घालू. माहिती नाही. मग पाईप बाजूला घे, पेटवतो ना इकडे. बाहेर धूर बघा किती झालाय. मला बाहेर तिकडे थांबायला पण होत नव्हतं, म्हणून मी आतमध्ये आलो डायरेक्ट. इकडे 12च्या टाईमला आहे ना, जेवढं ऊन लागतं ना, म्हणजे तेव्हा म्हणून लोक आग घालतात जास्तीत जास्त. कारण तेव्हा सगळी पानं वगैरे जे असतं ना, आणि जी झाडं वगैरे असतात, म्हणजे ज्याला आग लावायची असते ते तापलेलं असतं. मुंबईला सकाळी उठल्या आंघोळ करणार मी. आता 1:30 वाजले, अजूनपर्यंत आंघोळ केली नाही आहे. कारण काल आपण ब्लॉगमध्ये हेच टी शर्ट घातलं होतं, त्याच्यासाठी मला एक थंबनेल हवा होता, पण तो काल काढला असं, पण तो काल थोडा एक इश्यू होता, बॅग वगैरे होता, तर म्हणून काढू नाही शकलो. बट हां आता तो काढायचा आहे, म्हणून मग त्याच्यासाठी मी अजून टी शर्ट चेंज नाही केला आणि आंघोळच अजून केली नाही आहे. मग दीदी आता बाहेर काम करते, ती जेव्हा येईल तेव्हा तिच्याकडनं फोटो काढून घेईन थंबनेलसाठी. सो गाईज मी आजी आंघोळ झाली, त्याच्यानंतर मी जेवलो आणि माझा फोन चार्जला होता, म्हणून मी मध्ये काही शूट नाही करू शकलो. त्यानंतर आहे ना, मी काही शर्ट्स होते ते फेकून द्यायला काढलेले. आणि लास्ट टाइम मी माझ्या एका शर्टचं, म्हणजे मुंबईला एका शर्टचं काय सीन केलं माहिती का, लास्टच्या दिवशी कॉलेजच्या लास्ट डेला ते शर्ट आहे ना मला होत नव्हतं. आणि मला अशीच निघता एक क्रिएटिव्हिटी आली की मी ते शर्टाचे जे हात होते ना तेच कापल्याने ओव्हर साईज सगळं ते केलं. आणि ते इतकं मस्त आलं ना, म्हणून मग मी आता हे जे शर्ट्स जे होते ना, जे असे फेकून द्यायला ठेवलेले, ते परत मग ठेवून दिले साईडला काढून, जेवढं चांगलं ठरते. आणि त्याचं पण मी आता तसंच करणार आहे. मग काहीच आता आपण चाललो आहोत कुडाळला, म्हणजेच मार्केटला. आमच्याकडे मार्केटला कुडाळच बोलतात, म्हणजे आमचं जे स्टेशनचं नाव आहे तेच आमच्या मार्केटला बोलतात. तर आता संध्याकाळचे 5 वाजता आहेत. दीदी तर निघून गेली, आता मी आणि मम्मी फक्त राहिलो जायचे तिकडे. मग आम्ही दोघं पण निघून जाऊ. इकडे बस वगैरे नसतात ना, मग आम्हाला असा सीन असतो की जे लोक जाणारे असतात ना ऑलरेडी, जर सिंगल सीटर असले बाईकवर, तर त्यांना हात दाखवतात त्यांच्यासोबत जातात. आणि गावाला ते एक चांगलं आहे की रॅपिडो वगैरे बुक करायची गरज नसते, डायरेक्ट चालती फिरती रॅपिडो भेटते, ती पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये. सो गाईज मी आता कुडाळ मार्केटमध्ये आलो आहे. ह्या बिल्डिंगच्या एक्झॅक्ट समोर आहे, काहीतरी लक्ष्मी नक्षत्र टावरच्या समोर. आणि इथे मम्मी गेले ह्याच्यामध्ये मनीषा ब्युटी पार्लरमध्ये. मग मम्मी बाहेर आली की मग निघू आपण इकडनं घरी जाऊ. तर काम काय नव्हतं, खूप तेच काम होतं. त्यांचं टॉवर बघा किती मोठं घरटं लागलं आहे, घरटं सॉरी मधमाशाचा पोहा लागला आहे. तो बघा तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही, पण तिकडे लागला आहे, खूप मोठा आहे. आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आत्ता मम्मी आणि दीदी आलेत. आणि तोपर्यंत मी आपला ब्लॉग होता तो पण एडिट केला आणि तो आता अपलोड करेन. इकडे नाही करू शकत कारण इकडे वायफायचे इश्यू आहेत, पण मुंबईला जाऊन नक्कीच लवकरच करेन मी ते ब्लॉग अपलोड. गाईज डॉमिनोजसारखं मुंबईला गावाला पण एक टेस्ट केलं म्हणून ओपन झालं. तिकडे पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज सगळं भेटतं.